नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बीटरूटची कोशिंबिरी बनवतोय. त्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे. आता हा मागचा पुढचा भाग काढून घेते आणि सोलून घ्यायची आपल्याला. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, बाजूची बेल दाबा आणि त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आता बीट आपण सोलून घेतलेला आहे, ते आता मी किसून पण घेते. तर मैत्रिणींनो, बीट हे लहान मुलं खात नाहीत, तर अशा पद्धतीनेच आपण कोशिंबिरी बनवली ना तर मुलं आवडीने खातील. खायला खूप टेस्टी बनते ही कोशिंबिरी. याला रायता पण म्हणतात, बीटचा रायता पण म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण रायता बनवूया. आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हा किस टाकून घेऊया. कलर बघा किती छान आलाय, मस्त दिसते. तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त बीट घ्या. आता यामध्ये मी इथे अर्धी वाटी म्हणजे एक वाटीला थोडं कमी असं दही घेतलेलं आहे. हे दही आपल्याला सर्व टाकून घ्यायचे. अर्ध पहिले टाकले आणि आता मिक्स करते. जे बाकीचं आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा आता मस्त मिक्स करून घेतले मी. आता यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकते मी. साखर आवर्जून टाका, कारण ह्याच्याने चव खूप भारी लागते. आणि शेंगदाण्याचं कूट घेतले 2 चमचे. यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया. आणि आता हे सर्व एकजीव करून घेऊया. आता सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता हे ना व्यवस्थित बघा मिक्स झालेलं आहे. मस्त दिसते, कलर पण खूप छान आलेला आहे. आता ह्याच्यावरती ना आपण एक फोडणी टाकू. त्यासाठी ना हा तडका पॅन घेतला आहे. यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. गॅस थोडा बारीक करते. थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल बघा गरम झाले. पाव चमचा मोहरी, अगदी पाव चमच्यापेक्षा कमी आहे. थोडंसं जिरं, 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली. त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग टाकूया. मस्त ही फोडणी तयार आहे. आता ही गरमागरम फोडणी आपण कोशिंबीरमध्ये टाकून घ्यायची. आता हे ना फोडणी आपण चांगली मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर. मस्त ही कोशिंबीर किंवा रायता तयार आहे. खूपच छान लागतो खायला. खायला एकदम टेस्टी. असं वाटतच नाही की आपण कोशिंबीर आहे ती बीटची आहे म्हणून. इतकी चव भारी येते. मस्त लहान मुलं तर आवडीने खातील. आणि ही कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आता मी तुम्हाला ना दाखवते बघा, खूप छान झाले. खाऊन पण दाखवते. इतकी मस्त झाले ना, चवीला अप्रतिम झालेली आहे. मी खाऊन बघते पहिले बघा. खूपच भारी झाले, टेस्टी झालेली आहे मैत्रिणींनो. चला परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.